नमस्कार, विदर्भ सिटी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। महाराष्ट्र पोलिसांच्या गौवंश संरक्षण मोहिमेला मोठे यश मिळाले आहे। स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण यांनी अवैधरित्या गौवंश वाहतूक करणाऱ्या टोळीवर कारवाई करत एक आरोपी जेरबंद केला असून मोठ्या प्रमाणात गौवंश व वाहन जप्त करण्यात आले आहे। पोलीस अधीक्षक श्री विशाल आनंद यांनी गौवंश कत्तलीसाठी होणाऱ्या अवैध वाहतुकीवर कठोर कारवाईचे निर्देश दिले होते। त्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली। दिनांक 25 डिसेंबर 2025 रोजी शिरखेड पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली। मोर्शीकडून अमरावतीकडे एका बुलेरो पिकअप वाहनातून गौवंश जातीची जनावरे निर्दयीपणे कोंबून कतनीसाठी वाहतूक केली जात असल्याची माहिती होती। शिरखेड फाटा रोडावरील अशोक फार्म हाऊस परिसरात नाकाबंदी करण्यात आली। वाहन थांबवण्याचा प्रयत्न करत असता चालकाने वाहन झाडाला धडकून पळ काढण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी पाठलाग करून एक आरोपी पकडला तर 2 आरोपी फरार झाले। अटक आरोपींचे नाव शोएब अख्तर अब्दुल सलीम, राहणार जमील कॉलनी, अमरावती असे असून फरार आरोपी सुफियान कुरेशी, वाजिद कुरेशी आणि शेख मजहर शेख हबीब असल्याचे निष्पन्न झाले। कारवाई दरम्यान 11 गौवंश जातीची जनावरे किंमत सुमारे 1,21,000 रुपये आणि बुलेरो पिकअप वाहन किंमत 10 लाख रुपये असा एकूण 11,21,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। जप्त केलेला मुद्देमाल आणि आरोपी पुढील कारवाईसाठी शिरखेड पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आले आहे। विदर्भ सिटी न्यूज अमरावती।